झी मराठी, चर्चाही होणारच। कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या व इतर जनहिताच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम होते। सभेत त्यांनी आजपर्यंत रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, मंत्र्यांना वेळोवेळी निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटी, ईमेल व पोस्टाद्वारे सतत पाठपुरावा केल्याची माहिती दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक रोजगारासाठी मुंबई, पुणे यासारख्या शहरात वास्तव्यास असल्यानं त्यांना गावाकडे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स, कार किंवा महागड्या टोल रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असल्याचं सभेमध्ये नमूद करण्यात आलं। सण, उत्सव, शेती व कुटुंबियांसाठी गावाकडे जाणं सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या अवघड होत आहे। ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी मागील 75 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या रेल्वे विकासाकडे राजकीय व रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली। नागरिकांना खड्डेमय रस्ते, महागडे टोल, खासगी ट्रॅव्हल्सकडून 1500 ते 2000 रुपयांपर्यंत तिकीट आकारलं जात असल्याचा मुद्दा उपस्थितांनी मांडला। संस्थेचे संचालक ज्योतिबा जाधव यांनी सीएसटी रेल्वे मुख्यालयात वारंवार निवेदन दिल्याचं व माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच प्रकाश आंबेडकर यांना निवेदनाची विनंती केल्याची माहिती दिली। गुजरातसाठी रेल्वे प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात निधी व नियोजन केलं जात असताना कोल्हापूर जिल्ह्याकडे मात्र संकुचित दृष्टिकोन ठेवला जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी खर्च होत असताना कोल्हापूरच्या रेल्वे विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। संस्थेचे मार्गदर्शक व माजी नगरसेवक सुरेश दळवी यांनी सावंतवाडी, चंदगड, बेळगाव रेल्वेसाठी अनेक खासदारांची प्रत्यक्ष भेट घेऊनही अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याचं स्पष्ट केलं। माजी नगरसेविका वत्सला बबन जाधव यांनी गरज पडल्यास धरणे आंदोलन, मोर्चा, उपोषणासाठी संपूर्ण परिवारासह तयार असल्याची भूमिका मांडली। सभेत कोल्हापूर व सीएसटी इथं भव्य मोर्चा काढण्याचा विभागीय बैठक घेऊन मोठं जन आंदोलन उभारण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। शेवटी अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी सभेचे निर्णय सर्वानुमते मंजूर झाल्याचं जाहीर करून लवकरच जिल्हाभर जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, कोल्हापूर।